ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। 67हून अधिक जुन्या विहिरी होणार पुनर्जीवित। आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना। आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून व विशेष निधीतून ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील 67 विहिरींचे पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ लोकमान्य नगर पाडा नंबर 2 येथील शंकर मंदिराजवळील विहीर व साईनाथ मित्रमंडळाजवळील विहीर या 2 विहिरींचे भूमिपूजन आमदार श्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडले। ठाणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे। महापालिकेकडून होणारा पाणी पुरवठा अपुरा असून अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे पाणी बंद राहते किंवा एप्रिल-मे महिन्यात पाणी कपातीला नागरिकांना तोंड द्यावे लागते। अशा वेळी टँकरचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो। त्यामुळे शहरात पूर्वीच्या काळापासून असलेल्या विहिरी पुनर्जीवित कराव्यात। या विहिरींमधील पाण्याचे नैसर्गिक स्रोत जपले जावेत। भविष्याच्या दृष्टीने हे पाणी उपयोगी पडण्यासाठी सर्व विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने साफसफाई करून नैसर्गिक व पिण्यायोग्य पाणी निर्माण करणे गरजेचे असल्यामुळे या विहिरी स्वच्छ करून त्याचा पुन्हा वापर झाला पाहिजे, अशी आमदार श्री प्रताप सरनाईक यांची संकल्पना आहे। त्यासाठी सर्वच विहिरींची टप्प्याटप्प्याने साफसफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्रोत जिवंत करण्यासाठी एकूण 50 कोटी रुपये निधीची आवश्यकता असल्याने त्याकरिता ते राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत होते। अखेर आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या मागणीला यश आले असून माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी या कामासाठी निधीसह मंजुरी दिली आहे। ठाणे शहरातील जवळपास 67हून अधिक विहिरींची टप्प्याटप्प्याने साफसफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्रोत जिवंत करण्यासाठी एकूण 50 कोटी रुपये निधी मंजूर केला असून महापालिकेतर्फे त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून हे काम लवकरच सुरू होईल, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले। ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 67 विहीर आहेत। लोकमान्य नगर पाडा क्रमांक 4 पासून पाडा क्रमांक 3, पाडा क्रमांक 2, पाडा क्रमांक 1, वर्तक नगर, भीमनगर, शिवाई नगर, शास्त्री नगर पासून वसंत विहार, लोकपुरम, वाघबीळ, वडवली, गायमुख, मोगरपाडा आणि जे पूर्ण आदिवासी पाडे आहेत त्या ठिकाणी एकूण 67 विहिरी आहेत। आणि शेवटी ही काळाची गरज आहे की ह्या विहिरींचं पाणी जर स्वच्छ ठेवलं आणि ते जर लोकांना वापरण्यास योग्य जरी मिळालं तरी लोकांचा फार मोठा प्रश्न सुटेल। आज तुम्ही बघताय की पूर्वी विहीर एवढी स्वच्छ होती। मी या भागाचा नगरसेवक असताना ह्या विहिरीचं पाणी लोक प्यायचे
एवढी स्वच्छ होती, पण हळूहळू कालांतराने ड्रेनेज लाईन, गटार लाईन आणि त्यातील जे पाणी आहे ह्या विहिरींमध्ये येत गेलं. काही लोकांनी प्लास्टिकच्या बाटल्या त्या ठिकाणी किंवा कचरा त्या ठिकाणी फेकला, त्यामुळे ती विहीर अस्वच्छ झाली. अशा सगळ्या विहिरींची परिस्थिती आहे. काही विहिरी ज्या होत्या त्या बिल्डरांनी विकल्या, त्या विहिरीवर बिल्डिंगी बनवल्यात. काही विहिरी ज्या आहेत त्या लोकांनी कचराकुंडी म्हणून त्याचा वापर केला. तर अशा ह्या सगळ्या विहिरी ज्या आहेत त्या 100 वर्षाहून अधिक जुन्या विहिरी आहेत. नैसर्गिक जो स्रोत होता पाण्याचा तो ह्या विहिरींच्या माध्यमातून लोकांना मिळत होता आणि त्या माध्यमातून पूर्वी जेव्हा ग्रामपंचायत होती, पिण्याचे पाण्याचे कनेक्शन्स नव्हते, त्या ह्याचाच वापर पिण्यासाठी सुद्धा लोक करायचे. परंतु आता परिस्थिती बदलली आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या विहिरींचं पुनरुज्जीवन करायचं मी ठरवलं. त्यासाठी खास कन्सल्टंट अपॉइंट केला. त्या कन्सल्टंटनी अशी परिस्थिती निर्माण केली की ही विहीर स्वच्छ करायची, पूर्ण पाणी सगळं बाहेर फेकून द्यायचं, त्यातला गाळ स्वच्छ करायचा आणि जे नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत ते सोडून बाकी वॉटरप्रूफिंग सगळ्या विहिरीचं प्लास्टरिंग वगैरे करायचं. त्या विहिरी स्वच्छ केल्यानंतर ते नैसर्गिक जे पाण्याचे स्रोत आहे ते चालू करायचे. त्यात गटाराचं पाणी जात असेल किंवा ड्रेनेज लाईन आसपास असेल त्याचं पाणी जात असेल तर ते बंद करायचं, जेणेकरून अस्वच्छ विहिरी राहण्याने स्वच्छ राहील. आणि मग त्याचं जे पाणी आहे नैसर्गिक स्रोत मधून आलेलं स्वच्छ पाणी हे वर पाण्याची टाकी बसवली जाईल. त्या पाण्याच्या टाकीमध्ये जाईल ते पाणी स्वच्छ म्हणजे तो फिल्ट्रेशन प्लांट सुद्धा असेल, त्या फिल्ट्रेशन प्लांटच्या माध्यमातून स्वच्छ होऊन त्या टाकीमध्ये जाईल आणि टाकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला ते पाणी मिळेल. कन्सल्टंटच्या म्हणण्यानुसार ते पाणी पिण्यायोग्य पण असेल, कारण प्रत्येक विहिरीला जवळजवळ आपण 70 ते 80 लाख रुपये खर्च करतोय, कारण 50 कोटीचा निधी या 67 विहिरींसाठी आपण खर्च करतोय. त्यामुळे ते स्वच्छ पाणी पिण्यायोग्य जरी नसेल, निदान लोकांना सर्वसामान्य जनतेला धुणं भांडी करण्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी जरी वापरायला मिळालं, घर स्वच्छ करण्यासाठी, तरी योग्य असं माझं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आरटीई कायद्यात केलेल्या बदलाविरोधात लक्षवेधी आंदोलनाचा इशारा. दिनांक 4 ऑगस्ट 2009 मध्ये संसदेत पारित झालेल्या आरटीई कायद्याची अंमलबजावणी करून खासगी इंग्रजी शाळेत 25% गरीब, वंचित, अपंग, दुर्लभ घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार द्यावा. पंजाब, कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने आरटीई मध्ये केलेला बदल रद्द करावा. आरटीई मधून खासगी शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना व यापुढे आरटीई मधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आरटीई कायद्याप्रमाणे मिळणाऱ्या सर्व सुविधा शालेय प्रशासनाने देण्यात याव्या आणि आरटीई कायद्यातून विद्यार्थ्यांना सुविधा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना, पालकांना वेठीस धरणाऱ्या शालेय शिक्षण संस्थेची मान्यता रद्द करावी. या मागण्यांसाठी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना 16 फेब्रुवारी रोजी निवेदन देऊनही दखल न घेतल्याने आज शेकडो पालकांसह ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. आमच्या आंदोलनाची दखल जर मुख्यमंत्री आणि शासनाने घेतली नाही तर उपोषणाचा इशारा या सर्व पालकांनी आणि संघटनेने यावेळी दिला. जो 9 फेब्रुवारीला जो महाराष्ट्र सरकारने जो पंजाब आणि कर्नाटकच्या धर्तीवर जो आरटीईमध्ये जो बदल केला तो बदल त्यांनी रद्द करावा आणि 2009मध्ये संसदेमध्ये पारित झालेला जो कायदा आहे राईट टू एज्युकेशन कायद्याच्या प्रमाणे गरिबांच्या मुलांना खाजगी शाळांमध्ये शिक्षण मिळायला हवं, त्याच कायद्याची अंमलबजावणी त्यांनी करावी. यासाठी आम्ही धडाकेबाज युवा पक्षांच्या माध्यमातून 16 तारखेला मुख्यमंत्री साहेब तसेच जिल्हाधिकारी साहेब सर्वांना निवेदन दिले होते. तरी देखील त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने आज आम्ही इथे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं लक्ष वेधण्यासाठी, त्यांनी या गरिबांच्या मुलांकडे पाहण्यासाठी, गरीब विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी लक्षवेधी आंदोलन करत आहोत. माझी मुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी जो 2009चा आरटीईचा जो कायदा आहे जो संसदेमध्ये पारित झालेला आहे त्याच कायद्याची अंमलबजावणी या महाराष्ट्रामध्ये करावी आणि गोरगरिबांच्या मुलांना खाजगी शाळांमध्ये जे 25% आरक्षण होतं शिक्षणाचं ते त्यांनी तसंच चालू ठेवावं ही मी त्यांना विनंती करतो. जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर उद्या म्हणजे आम्ही 10 दिवसाच्या नंतर आम्ही इथे उपोषणालाही बसू, रस्ता रोकोही करू. ब्युरो रिपोर्ट,
जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. जागतिक महिला दिनानिमित्त व ठाणे महानगरपालिका आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन आयोजित सायकल राईडमध्ये 600हून अधिक सायकल प्रेमींचा सहभाग. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रणरागिणी सायकल राईडमध्ये ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली या ठिकाणाहून आलेल्या तब्बल 600हून अधिक सायकल प्रेमींनी सहभाग घेतला. वेशभूषा स्पर्धा, सायकल सजावट स्पर्धा, ऑन द स्पॉट स्लोगन स्पर्धा, आरोग्यविषयक मार्गदर्शन अशा विविध स्पर्धांनी हा अनोखा सोहळा रंगला. यावेळी सायकल, हेल्मेट, पैठणी, चांदीच्या नथींपासून विविध आकर्षक पारितोषिके विजेत्यांनी जिंकली. 5 किलोमीटर राईडला संस्थेचे सचिव दीपेश दळवी आणि माजी शिक्षक दीपक धोडे यांनी तर 10 किलोमीटर अंतर राईडला श्री पुरी आणि संस्थेच्या सदस्य धनश्री गवळी यांनी झेंडा दाखवून प्रारंभ केला. हेल्मेटला बांधून डोक्यावर घेतलेला हंडा आणि पाठीशी बांधलेले बाळ अशा वेशभूषेत आलेली हिरकणी म्हणजेच हर्षल सरोदे यांनी सर्वांचे लक्ष वेधले. यंदाही या स्पर्धेत सहभागी झालेल्या लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना पाठिंबा द्यायला पुरुष वर्ग देखील सहभागी झाला होता. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध आहार तज्ज्ञ डॉक्टर दीपाली आठवले आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या सक्रिय सदस्या सुप्रिया पुरी उपस्थित होत्या. यावेळी डॉक्टर आठवले म्हणाल्या की अनेक जण आहाराचे ज्ञान घेण्यासाठी यूट्यूबच्या मागे धावतात, मात्र आपली प्रकृती पाहून आपण आपला आहार हा ठरवायचा असतो. आपली उंची आणि वजन किती नियंत्रित असावे हे देखील अवलंबून असते. व्यायाम करून आल्यावर जंक फूड खाणे टाळा असे त्यांनी सांगितले. तर सोलॅरिस हॉस्पिटलच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ यांनी गर्भमुखाचा कॅन्सर तर सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर कल्पना पाटील यांनी आयुर्वेदाची माहिती दिली. यावेळी डॉक्टर बेडेकर विद्या मंदिरचे माजी शिक्षक दीपक धोडे, ओझोन बायसिकल कंपनीचे संचालक शैलेश घोलप, ह्युमेबलचे संचालक डॉक्टर अक्षय झोडगे,
उद्यम फाउंडेशनचे अतुल पिंगळे, मेयर व्हायटाबायोटिक्सचे ब्रँड मॅनेजर रोहित गिरासे आदींच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी केले. रणरागिणी जीवन गौरव पुरस्कार 67 वर्षीय अरुणा लागू यांना देऊन गौरविण्यात आले. मानपत्र, ट्रॉफी, साडी, तुळशीचे रोपटे असे या पुरस्काराचे स्वरूप होते. उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून हर्षल सरोदे यांचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे सायकलिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या धनश्री गवळी, शुभांगी भोर, मंगला पै 66 वर्षे या महिलांचा, तर सई पाटील, स्वरा आंबरे, सान्वी पाटील या 3 मुलींना रणरागिणी तसेच वर्षभर सायकल चालविणाऱ्या पोलीस निरीक्षक सुवर्ण अडसुळे यांना रणरागिणी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सायकल सजावट स्पर्धा मुली प्रथम स्वरांजली सुर्वे, द्वितीय युगा बच्चन, तृतीय गौरी राजे. वेशभूषा स्पर्धा प्रथम गृहिता विचारे, द्वितीय धन्वी कदम. स्लोगन स्पर्धा प्रथम भक्ती बेलोशे, द्वितीय आहारा बिरारी, तृतीय धन्वी कदम. महिला गट प्रथम सुवर्ण अडसुळे, द्वितीय मयुरा पाडोळे, तृतीय लक्ष्मी सुर्वे. वेशभूषा स्पर्धा प्रथम संगीता पाटील, द्वितीय अनिता जगताप, तृतीय मैनावती रेवणकर, उत्तेजनार्थ धनश्री कदम. स्लोगन स्पर्धा प्रथम भारती वाचम, द्वितीय पद्मजा वेदांते, तृतीय नम्रता पांचाळ, उत्तेजनार्थ तेजस्विनी शेलारे. मुले सायकल सजावट स्पर्धा प्रथम आराध्य सावंत, द्वितीय पार्थ भालेराव. स्लोगन स्पर्धा प्रथम आरुष पांचाळ, द्वितीय पार्थ भालेराव, तृतीय आशिष कोळी. पुरुष गट सायकल सजावट स्पर्धा डॉक्टर मनोज यादव, आशिष मगम. ज्येष्ठ नागरिक सायकल सजावट स्पर्धा विजय पटवर्धन. स्लोगन आणि वेशभूषा स्पर्धा वसंत घोडके यांनी पारितोषिके जिंकली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.